लक्षभेदी, कार्यकुशल, संयमी, तडफदार, कणखर नेतृत्व आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 आपल्यास कळवण्यात येतंय की कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होत आहे, तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती। कार्यक्रम सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे शुभेच्छा स्वीकारणार। सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड यांची सुरेल संगीत महफिल। आयोजक शिवसेना, युवासेना व महिला आघाडी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन। टीका टिप्पणी न करता आपण आपल्या संघटनेला बल कसं देऊ शकतो या दृष्टीने पुढील काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं तर शिवसेना एकसंघ होती। मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेची एकच कर्जत जागा आलेली होती, परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यानंतरच्या झालेल्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी शिवसैनिकांनी निवडून आणला, एवढी ताकद शिवसेनेने त्या ठिकाणी तयार केलेली होती। त्यामुळे हा जरी पराभव या ठिकाणी झालेला असला तर या पराभवातून आपल्याला बरंच काही शिकता येईल, बऱ्याच काही चुका ज्या काय झालेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला बदल करता येईल आणि पुढील काळामध्ये एक ऐतिहासिक विजय आपल्याला संपादन करण्यासाठी सगळ्या पदाधिकारी, सगळ्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सज्ज राहायचे, प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आपण काम करायचं आहे की आपल्याला शिवसेना वाढीसाठी आपल्याला योगदान त्या ठिकाणी द्यायचं आहे। आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे। विश्वनाथ पाटील आपल्यासाठी सभापती हे सगळेच लोक आपल्या बरोबर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला खालापूरमध्ये एक वेगळा बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। आणि म्हणून आता राजेश पाटील असतील, नरेश पाटील असतील, HR पाटील असतील, ही सारी मंडळी आपल्याबरोबर आल्यानंतर आपली ताकद अजून त्या ठिकाणी वाढत गेलेली आहे। आणि म्हणून पुढील काळामध्ये आपण जनसंपर्क कार्यालय शाखा नांदेड शिवसेना इथं उद्घाटन 7 तारखेला माझ्या 7 तारखेला त्या ठिकाणी आपण करणार आहोत। 6 आहे का? 6 आहे। 6 तारखेला रविवारी आपण त्या ठिकाणी सोमवारी आपण त्या ठिकाणी करणार आहोत। तर अशा पद्धतीने गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि शिवसेना शाखा अभियान हे सुद्धा आपल्याला पुढील काळामध्ये सुरू करायचं आहे आणि शिवसेनेचं सोबत कसं वाढेल यासाठी आपल्याला सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। आणि म्हणून आपण पराभवाने खचून न जाता कर्जतला सुद्धा आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सांगितलेलं आहे, ते सुद्धा कामाला त्या ठिकाणी लागलेले आहेत। खालापूरमध्ये तर चांगलं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि कोपुलीमध्ये सुद्धा चांगलं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे। त्यामुळे आपण त्या ठिकाणी अधिक आपल्याला मजबूत कशी करता येईल संघटना यासाठी आपल्याला त्या ठिकाणी भर द्यायचा आहे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करायचं आहे। ज्या सूचना आता आम्ही या ठिकाणी केलेल्या BLO संदर्भातल्या BLO आणि BLAच्या याचं मात्र तंतोतंत पालन सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करावं अशी सगळ्यांना विनंती करतो, कारण ही जबाबदारीचं काम आहे, हे भाग झोपेचं काम संघटनेने दिलेली जबाबदारी आहे, हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्याचं काम त्या ठिकाणी करावं। पुढील काळामध्ये जे काम आपल्याला विरोधकांच्या बाबतीत करायचं आहे, कशा पद्धतीने संघटन वाढलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर मी स्वतःच त्या ठिकाणी गाव बैठकांचं आयोजन त्या ठिकाणी करणार आहे आणि स्वतःच मी खालापूरमधील प्रत्येक बूथ वाईज त्या ठिकाणी भेटीगाठी घेणार आहे। संघटनेत नेमकी काय मरगळ आहे, कशा पद्धतीने शिवसेना संघटन तिथे वाढेल, कशा पद्धतीने विरोधक आपल्याबरोबर एकत्रपणे येऊन काम करतील आणि शिवसेनेचं स्वबल वाढवण्यासाठी जेवढं काही ताकद मला त्या ठिकाणी लावता येईल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न आपण त्या ठिकाणी करून प्रत्येक कार्यकर्त्याला कसा आपला न्याय देता येईल, प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे कसं उभं राहता येईल, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करता येईल त्यांना ताकद देण्याचं काम पुढील काळामध्ये आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करूया। सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे आतापर्यंत तुम्ही करत आहात, फक्त हे जबाबदारीचं काम जे आहे हे काम मात्र प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी करावं अशी सगळ्यांना विनंती करतो। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि 6 तारखेला हा कार्यक्रम आहे आणि 7 तारखेला सांगितलंच या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय शाखा नावंडे येथे आपण कार्यालयाचं लोकार्पण त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आणि 7 तारखेला वाढदिवस आपण
नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण साजरा करत असतो. यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणे आपण जसं आपण प्रति पंढरपूर प्रति आळंदी आपली या ठिकाणी उभी राहिली आणि त्या वर्षी गेल्या वर्षीपासून आपण आपला वाढदिवस जो आहे तो दिवसभर बाळासाहेब भवन कार्यालयातून शुभेच्छा स्वीकारल्या जाणार आहेत आणि सायंकाळी मात्र आपण सगळेजण विठ्ठल मूर्ती समोर त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारल्या जातील आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच त्या ठिकाणी यावं अशी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो. आपण सगळेजण सातत्याने संघटन शिवसेनेचं वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे सगळ्या महिला भगिनी असतील, माझ्या सगळे पदाधिकारी असतील, आपण सगळेजण प्रामाणिकपणे काम करत आहात त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. 6 तारखेला 7 तारखेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगराध्यक्ष आणि संपूर्ण टीम शिवसेनेची खोपोली शहरातील यांनी जे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमात सुद्धा कसं उपस्थित राहत आहे तो प्रयत्न मी त्या ठिकाणी करतो. परंतु 6 तारखेचे कार्यक्रम करून तुम्ही 7 तारखेला पुन्हा तुम्ही सगळ्यांनी इकडे या अशी सगळ्यांना तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.